Hello, good evening. सर्वांना नमस्कार. We continue our studies on homiletics. आणि होमिलेटिक्स हा विषय आज आपण पुढे देखील चालू ठेवणार आहोत. Homiletics mean preparing a teaching and preaching and finding ways how to bring it to people to preach and teach. होमिलेटिक्स याचा अर्थ गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिला, पवित्र शास्त्राधारित संदेश तयार करणे आणि तो लोकांसमोर श्रोत्यांसमोर योग्य पद्धतीने मांडणे. It's very important that we are not only we prepare the message, but we must prepare ourselves. आणि फक्त पवित्र शास्त्रातून संदेश तयार करणं हे महत्त्वाचं नाही, त्याचबरोबर आमची स्वतःची त्या संदेशासाठी तयारी करणं हे देखील महत्त्वाचं आहे. The message and the messenger both are important. आणि संदेश आणि संदेश देणारा या दोघांनाही सारखंच महत्त्व आहे. As we prepare a message and we learn how to prepare, at the same time, we make our lives ready. आम्ही संदेश तयार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करतो, कशा प्रकारे उत्तमातला उत्तम संदेश तयार करता येईल, त्याचबरोबर आम्ही तो संदेश देण्यासाठी स्वतःला देखील तयार करतो. Our testimony and our lives must be a channel of truth. आणि आमची साक्ष आणि आमचं जीवन हे एक सत्यासाठीचा मार्ग असा बनला पाहिजे. We are the walking letters for Jesus. People read our lives. आणि प्रभू येशूसाठी आम्ही चालणारे फिरणारे असे संदेश बनलं पाहिजे, जे आम्ही आमच्या जीवनामध्ये लोक वाचतात आमच्या आजूबाजूला असणारे. Let's read Romans chapter 15 and verse number 18. आणि रोमकरस पत्र याचा 15वा अध्याय आणि 18वं वचन आपण वाचूया. For I will not dare to speak of any those things which Christ has not accomplished through me in words and deeds to make the Gentile obedient. रोम 15:18. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतीने, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो. आमेन. So Apostle Paul is saying here that before I preach something, I need to apply those things in my own life. आणि संत पौल या ठिकाणी या वचनामध्ये म्हणत आहे, मी तुम्हाला या सर्व गोष्टींचं शिक्षण सांगण्यापूर्वी त्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये लागू करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आमेन. Someone has put in this way, the one who preaches well is the one who lives well, or the one who lives well preaches well. कोणी तर असं म्हटलेलं आहे, जो उत्तम संदेश सांगतो त्याचं जीवन ही उत्तम असतं, किंवा ज्याचं जीवन उत्तम असतं, चांगलं असतं, तोच उत्तम संदेश देऊ शकतो. So our personal growth is very, very important. आणि म्हणून आमचं वैयक्तिक जे जीवन आहे किंवा आमची वैयक्तिक जी वाढ आहे ती फार महत्वाची आहे. And that can only happen with our daily walk with the Lord. आणि आमची आत्मिक वाढ तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आम्ही दररोज प्रभूच्या बरोबर चालत राहू. We must spend time
personal time with the Lord by reading Bible, by praying. आणि पवित्र शास्त्राच्या नियमित वाचनाने, त्याच्या मननाने आम्ही प्रभू बरोबर नियमितपणे वेळ घालवला पाहिजे. And we must have the fresh experience with the Lord. आणि अशा प्रकारे आम्हाला प्रभूचा दररोजचा नवीन नवीन अनुभव घ्यायला हवा. We always say, Lord, I depend in you. You anoint me with your Holy Spirit. आम्ही नेहमी प्रार्थना करतो की हे प्रभू, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे, म्हणून तू मला तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. Our message must be very relevant to the times we are living in. आणि आमचा जो संदेश आहे तो ज्या कालावधीमध्ये आम्ही या जगात जगतो आहे त्याच्याशी जुळणारा असा असला पाहिजे. The Bible tells us that the children of Issachar knew the times. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की इसाकारची जी मुलं होती त्यांना वेळेचं भान होतं. And I think this is so important that we know the time where we are living, and according to that, we know what to do. आणि हे फार महत्वाचं आहे, ज्या काळामध्ये आम्ही जगतो आहे, म्हणजे आमच्या आजूबाजूला जगामध्ये घडणाऱ्या घटनांचा संदर्भ लक्षात घेऊन आमचा संदेश तसा असला पाहिजे. And it is also important we know the culture, we know the people we are sharing the gospel. आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांसमोर हा संदेश आम्ही देत आहे त्या लोकांच्या चालीरीती, रूढी, परंपरा आणि इतर गोष्टी देखील आम्ही माहित करून घेतल्या पाहिजेत. We come to their level, we come to their understanding, we come to their background. आणि जे आमचे श्रोते आहेत ज्यांच्या पुढं आम्ही हा संदेश सांगतो आहे, आम्हाला त्यांच्या पायरीवर उतरून त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांच्याशी संभाषण करावं लागेल, म्हणून आम्हाला त्यांच्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. And we must be very sensitive and thoughtful about that culture. आणि त्याचप्रमाणे ज्या श्रोत्यांपुढं आम्ही संदेश देत आहोत त्या लोकांच्या रूढी, परंपरा, चालीरीती याबाबत आम्ही संवेदनशील राहिलं पाहिजे. It's if it's not, we are not sensitive to the culture. We build a wall and people start to resist. जर श्रोत्यांच्या, ज्यांच्या पुढे आम्ही संदेश सांगत आहे, त्यांच्या परंपरा, रूढी, चालीरीती जर आम्ही लक्षात घेतल्या नाहीत तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मग एक भिंत उभा राहू शकते आणि आम्हाला ते नाकारू शकतात किंवा आमचा संदेश ते दूर करू शकतात. But I'm not saying that we should compromise with the truth. Truth is always truth. The word of God is always the word of God. But how we present that, this is very, very important. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमच्या सत्याबरोबर तडजोड करावी. देवाचं वचन हे नेहमी सत्य आहे आणि तसंच ते आम्ही इतरांपुढं मांडलं पाहिजे. पण देवाचं वचन इतरांपुढं मांडताना आम्ही इतरांच्या भावना, इतरांच्या रूढी, परंपरा, चालीरीती यांचंही भान ठेवलं पाहिजे, त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. And we must know our people, their condition, and speak to their at their level according to their understanding. आणि ज्या लोकांसमोर आम्ही संदेश सांगत आहे त्या लोकांच्या भावना, त्यांच्या चालीरीती, त्यांचं राहणीमान आणि इतर सर्व गोष्टींचं भान ठेवून, या सगळ्या लक्षात घेऊन आमचा संदेश त्या अनुरूप असला पाहिजे. My father used to say that know your audience. He was a preacher. He gave this advice to all his disciples. Know your audience.
आणि माझे वडील एक उत्तम संदेशकार होते आणि ते नेहमी सांगत असत की तुमचे जे श्रोते आहेत त्यांना जाणून घ्या, त्यांना समजून घ्या, असं ते नेहमी म्हणत असत. So it is very important that we prepare well. आणि हे फार महत्वाचं आहे की आम्ही संदेशाची चांगली तयारी केली पाहिजे. And we must know that we are um, informing people about the truth. आणि आम्हाला माहिती असलं पाहिजे की देवाचं सत्य देवाच्या वचनातून आम्ही लोकांपुढं मांडत आहोत. And we pray that it would bring conviction. आणि आमची प्रार्थना असली पाहिजे की आम्ही सांगत असलेल्या संदेशा अनुरूप लोकांमध्ये पापाची जाणीव निर्माण व्हावी. And it would bring motivation. It would bring them to the point where they respond. आणि मग आमच्या श्रोत्यांना प्रतिसाद देण्यापर्यंत त्यांना त्या संदेशाची देवाच्या वचनाची जाणीव व्हावी. Another thing is that when we teach and preach, we must have confidence. दुसरी गोष्ट संदेश सांगताना आम्हाला आमच्या संदेशाप्रत एक आत्मविश्वास असायला हवा. And it can only happen when our thoughts are clear. Our thoughts are not scattered. It's very clear. We have consolidated those thoughts and we are prepared. आणि हे तेव्हाच शक्य होतं ज्या वेळेला संदेशाची आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करतो आणि संदेशामध्ये जे मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत इतरांसमोर त्या मुद्द्यांचे जे विचार आहेत ते आमच्या मनामध्ये एकदम स्पष्ट आहेत. त्याच वेळेला आम्ही आत्मविश्वासाने संदेश देऊ शकतो. And we must speak with boldness. आणि आम्ही धैर्यानं संदेश दिला पाहिजे. Because the Bible says God has not given us the spirit of fear. कारण पवित्र शास्त्र सांगतं देवानं आम्हाला भीतीचा भयाचा आत्मा दिलेला नाही आहे. But he has given us the spirit of power, love, and sound mind. आणि देवानं आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. Power, power of the Holy Spirit. Love, love of God. Sound mind, the mind of Christ. आणि सामर्थ्य, सामर्थ्य पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, प्रीती, प्रीती देव पित्याची प्रीती आणि संयम हा देवाच्या विचारांचा किंवा ख्रिस्ताच्या मनाचा, ख्रिस्ताच्या विचारांचा संयम. Our teaching and preaching must not be very boring. आमचा जो संदेश आहे लोकांना ऐकताना कंटाळवाना वाटता कामा नये. It must have some excitement. आमच्या संदेश सांगण्यामध्ये लोकांपर्यंत उत्सुकता आम्ही पोहोचवली पाहिजे. It shouldn't have all that man's opinion, man's word, this philosophy, that philosophy. आणि मग आमच्या संदेशामध्ये अनेक जे विद्वान आहेत पृथ्वीवरचे आणि त्यांची विधानच आम्ही वापरू नये की हे विद्वान असे म्हणतात, ते विद्वान असे म्हणतात आणि आमच्या संदेशामध्ये अशी रेलचेल असता कामा नये. Of course, we can quote from different people, but our teaching and preaching must be loaded with God's word. आम्ही देवाचे जे जगातले इतर सेवक सेविका आहेत किंवा पवित्र शास्त्राचे तज्ज्ञ आहेत त्यांचे विधान आम्ही आमच्या संदेशामध्ये उपयोगात आणू शकतो. पण बहुत करून जो आमचा संदेश आहे तो पवित्र शास्त्रातील वचनांवरच आधारित असला पाहिजे. Like a great evangelist Billy Graham used to say, the Bible says. आणि मग मोठे या काळातले सुवार्थिक डॉक्टर बिली ग्रॅम
नेहमी असं आपल्या संदेशात म्हणत असत, पवित्र शास्त्र अशा प्रकारे सांगतं. And this is so important. We say, the Bible says. आणि हे फार महत्वाचं आहे. आम्ही हे आमच्या संदेशात नेहमीच म्हटलं पाहिजे की पवित्र शास्त्र, देवाचं वचन असं सांगतं. Then our message must be very Christocentric. It must focus on Christ. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आमचा संदेश हा ख्रिस्त केंद्रित असला पाहिजे. So today we are going to learn that the context is very important. The background is very important. आज आम्ही शिकणार आहोत की संदेशाची पार्श्वभूमी किंवा संदेशाचा जो पार्श्वभूमी आहे किंवा संदर्भ आहे, तो संदेशासाठी फार महत्वाचा आहे. So if you have your Bible, would you please open with me Hebrews chapter 11. आणि आपल्या पवित्र शास्त्रामधून इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आपण उघडूया. Now Hebrews chapter 11 is called faith chapter. आणि आपल्या सर्वांना माहित आहे, इब्रिकराचा 11वा अध्याय हा विश्वासाचा अध्याय म्हणून ओळखला जातो. Now chapter 11 verse number 1 speak about the definition of faith. त्या ठिकाणी विश्वासाची व्याख्या दिलेली आहे पहिल्या वचनामध्ये. Yes, please. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री असा आहे. So here the writer gives us the definition of faith. What is faith? आणि विश्वास म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. Verse number 3 tell us what is the foundation of our faith. आणि तिसऱ्या वचनामध्ये आमच्या विश्वासाचा पाया कसा असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. So here we see that the foundation of our faith is that there is God who has created the worlds or the universe. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे, देवानं आपल्या शब्दाने या सर्व सृष्टीची निर्मिती केली. So then we see the example of faith of the people who really had great faith. आणि मग पवित्र शास्त्रातील निरनिराळ्या देवाच्या लोकांचा विश्वास कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे ते विश्वासाचं जीवन जगले, त्यांची वेगवेगळी उदाहरणं पुढे आम्हाला दिलेली आहेत. And the first example is the example of Abel. आणि पहिलं जे उदाहरण आहे ते हाबेलाचं उदाहरण आहे. We find that chapter 11 verse number 4, by faith Abel offered to God a more excellent sacrifice than Cain. चौथ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, through which he obtained witness that he was righteous. God testified of his gift, and though he being dead still speaks. तेणे करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आले. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. Now here we see Abel offered more excellent sacrifice than. या ठिकाणी आम्ही पाहतो की हाबेलाने आपला भाऊ काईन याच्यापेक्षा अधिक चांगला यज्ञ
देवाला अर्पण केला. So we need to find where is that reference. We find that these brothers offer sacrifice or offering, give offering. आणि आम्ही पाहतो हे दोन भाऊ होते, काईन आणि हबेल, आणि दोघांनीही देवाला यज्ञ अर्पण केला. Then we need to go back to Genesis 4. आम्हाला मग उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायाकडे गेलं पाहिजे. And here we see chapter 4, verse number 3. उत्पत्ती 4:3 मध्ये आम्ही वाचतो, काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. So here Cain brought offering of the fruits of the ground. आणि काईनाने आपल्या शेताच्या उत्पन्नापैकी परमेश्वराला अर्पण म्हणून काही गोष्टी आणल्या. And then also his brother Abel brought offering, and we find that in verse number 4. आणि त्याचा भाऊ हाबेल यानेही अर्पण आणलं, आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. So here one brother is bringing, Cain is bringing the fruit of the ground, and Abel is bringing an animal. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो काईन आणि हाबेल दोघे भाऊ आहेत. काईनाने आपल्या शेताच्या उत्पन्नापैकी भाजीपाला किंवा धान्य परमेश्वरासाठी अर्पण म्हणून आणलं, आणि त्याचा भाऊ जो हाबेल होता त्यानं आपल्या कळपातील एक पुष्ट मेंढरू परमेश्वरासाठी अर्पण म्हणून आणलं. So here two brothers are bringing two different kinds of offering to the Lord. आणि हे दोघं भाऊ वेगवेगळ्या प्रकारची अर्पण परमेश्वरासमोर यज्ञ करण्यासाठी आणत आहेत. God accepted Abel and his offering. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. But here the question is, what a big deal. At least they brought something to the Lord. आणि या ठिकाणी कदाचित आम्हाला वाटू शकतं की दोघा भावांनी आपल्या शेतातून किंवा कळपातून आणलं, आणि त्यामधला फरक असा काय होता, एवढी मोठी गोष्ट काय होती. They believe in God. That's why they brought offering. आणि दोघांचाही परमेश्वरावर विश्वास होता, म्हणून परमेश्वरासाठी दोघंही अर्पण घेऊन आले. And whatever was in their capacity, whatever they could, they brought to the Lord. So आणि what a big deal. दोघांनी आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे जे आणता येईल परमेश्वरासाठी यज्ञ करण्यासाठी ते आणलं. There is a big deal. आणि या ठिकाणी एक मोठा फरक आहे. Because God accepted one and God rejected the other one. कारण काईन आणि त्याचं अर्पण याचा देवाने स्वीकार केला नाही, पण हाबेल आणि त्याचं अर्पण यांचा देवाने स्वीकार केला. So there must be a reason God accepted one offering and God rejected the other one. आता या दोन भावांपैकी एकाचं अर्पण देवाने स्वीकारलं, दुसऱ्याचं स्वीकारलं नाही. या पाठीमाग एक कारण असलं पाहिजे. So we need to go back to chapter 3, the background. आणि याची पार्श्वभूमी काय हे पाहण्यासाठी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाकडे आपल्याला वळावं लागेल. We find that Adam and Eve sinned against God in chapter 3. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आदाम हवेनं एदेन बागेमध्ये पाप केलं असं आम्ही वाचतो. Verse number 7. 7वं वचन, तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून
आपणासाठी कटिवेष्टने केली. Now, here we find that when they sinned against God, their eyes were opened and they found themselves uncovered. आणि आम्ही पाहतो ज्या वेळेला आदाम हवेने देवाची आज्ञा मोडली, ते फळ खाल्लं, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना समजून आलं की ते नग्न आहेत. And that's what sin does. Sin brings shame. आणि पाप हे नेहमी अशाच प्रकारे कार्य करतं. पाप नेहमी आमच्यामध्ये लज्जा आणि शरम घेऊन येतं. And then we try to cover ourselves with something. आणि मग लज्जा शर्मेमध्ये असताना आम्ही स्वतःला आमची लज्जा झाकण्यासाठी आमच्या शर्मेवर उपाय म्हणून काहीतरी पांघरण्याचा प्रयत्न करतो. And here Adam and Eve try to cover themselves with fig leaves. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो की ज्या वेळेला आदाम हवेला कळालं की ते नग्न आहेत, त्यावेळेला त्यांनी अंजिराच्या झाडाची पाने तोडली आणि आपल्यासाठी पानांची वस्त्र किंवा आवरण तयार केली. So God knew that this is very temporary arrangement. आणि ही तात्पुरती अशी वस्त्र होती अंजिराच्या पानांची. The leaves will wither away, dry away very soon, and then they will have to make another covering, another covering, another covering. आणि पानं झाडाची काय कायम टिकणारी नसतात आणि ती कोमेजतात किंवा वाळून जातात. मग त्यांना दुसऱ्या पानाची वस्त्र तयार करावी लागली. ती वाळल्यानंतर आणखी दुसरी वस्त्र. त्यामुळं हे तात्पुरती सोय होती, कायमची सोय त्यांची नव्हती. We human beings try to make our covering, temporary covering, over and over that we have to do. आणि आम्ही मानव जात या नातानं पापांचा जो परिणाम लज्जा किंवा शरम आहे तो झाकण्यासाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आवरण किंवा वस्त्र लेण्याचा किंवा घालण्याचा प्रयत्न करतो. But in verse number 25, we find God's permanent solution. पण देवानं त्यांच्या वस्त्रासाठी एक कायमची सोय केलेली 21व्या वचनामध्ये आम्हाला आढळते. And here we see Adam and Eve, and also for Adam and Eve, the Lord made tunics of skin and clothed them. 21व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली, चामड्याची वस्त्रे त्यांना घातली. So here we see animal is slaughtered, and the skin, with the skin, their nakedness is covered. देवानं एदेन बागेमध्ये काही प्राण्यांना ठार मारलं आणि त्यांची रक्ताळलेली कातडी घेऊन आदाम हवेला गुंडाळलं रक्ताळलेल्या कातड्यांनी, यासाठी की त्यांची कायमची वस्त्राची सोय व्हावी. So I believe Adam and Eve have talked to the boys at home that what happened in Garden of Eden and what they did and what God did. आणि मला खात्री आहे की आदाम हवेने आपल्या लेकरांना काईन आणि हाबेल यांना सांगितलं असावं एदेन बागेमध्ये काय झालं, त्यांनी अंजिराची वस्त्र कशी घातली, देवानं त्यांच्यासाठी प्राणी मारून त्यांना चामड्याची वस्त्र कशी तयार केली, याबद्दलची माहिती काईनाला आणि हाबेलाला होती. And here is Abel. He listened very carefully and he said, I'm going to follow God's plan, God's ways. आणि मग हाबेलानं काळजीपूर्वक आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐकलं आणि हाबेलानं ठरवलं की देवाची योजना किंवा देवाची इच्छेप्रमाणे मी वागणार, त्याप्रमाणेच त्याला अर्पण आणणार. And when we do things in God's way, according to God's plan, that's the way God accepts. आणि मग ज्या वेळेला आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो,
त्याच वेळेला देव संतोष पावतो आणि आम्ही आशीर्वादित होतो. And that's why the Bible says Abel offered more excellent sacrifice. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हाबेलानं आपला भाऊ काईन याच्यापेक्षा अधिक चांगलं अर्पण आणि यज्ञ देवाला सादर केला. His faith was real. हाबेलाचा जो विश्वास होता तो खरा होता His faith was according to God's plan. आणि त्याचा विश्वास देवाच्या योजनेवर आधारित होता His plan was according to God's ways. आणि देवाच्या मार्गावर त्याचा विश्वास आधारित होता. So we can worship God, but with our own ways. आणि आम्ही देवाची आराधना करू शकतो पण आमच्या इच्छेप्रमाणे आमच्या मताप्रमाणे नव्हे. That's not going to work. आणि त्याचा काही परिणाम होणार नाही. And the Bible says Cain killed his brother because आणि he पुढे got आम्ही mad. वाचतो की कायनाचं अर्पण देवानं मान्य न केल्यामुळं कायनाला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं आपला भाऊ हाबेल याचा खून केला. Even though he faced death, he was willing to do the right thing. आणि त्याला हाबेलाला मृत्यूला सामोरं जावं लागलं तरी त्यानं योग्य गोष्ट करण्याचं सोडलं नाही. And the point here is, even though we face hatred or something very, very strange reaction from other, but we still do the right thing. यातून आम्हाला काय शिकायला मिळतं की जगामध्ये जरी लोकांनी आमचा हेवा केला, आमची घृणा केली, आमचा तिरस्कार केला, तरी आम्ही योग्य गोष्टी देवासाठी करणं सोडता कामा नये. And the Bible says, though he being dead still speaks. आणि हाबेलाविषयी सांगतायत, आम्ही वाचलं इब्रिकराच्या 11व्या अध्यायामध्ये की हाबेल हा मेला असताना देखील तो विश्वासाच्या द्वारे आमच्याशी आजही बोलत आहे. We know that dead don't speak. आम्हाला माहित आहे मेलेली लोक काही बोलू शकत नाहीत, but their works surely speak. पण त्यांचे जे बोलणं आहे ते आमच्याशी संवाद साधू शकतं. What they have done, their work really speaks. आणि त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांचे शब्द जे आहेत ते आज देखील आमच्याशी बातचीत करू शकतात. And his work still speak, he still speak that there is blood sacrifice, and that blood sacrifice is finished in the person of Jesus Christ. आणि मग हाबेल आमच्याशी कशाविषयी बोलतो? रक्ताच्या अर्पणाविषयी. आणि तो आम्हाला काय सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी काल्वरीच्या टेकडीवर एकाच वेळी अर्पण केलेल्या वधस्तंभावरील रक्ताच्या अर्पणामुळं आता रक्ताचं अर्पण पूर्ण झालेलं आहे. आता कोणत्याही रक्ताच्या अर्पणाची आवश्यकता नाही. And then we see all the example of faith, people of faith like Enoch, Noah. आणि मग इब्रिकराच्या 11व्या अध्यायामध्ये आम्ही पुढं वेगवेगळ्या देवाच्या लोकांची उदाहरणं, त्यांच्या साक्षी वाचतो, ऐकतो. नोहा, अब्राहम आणि इतर जे देवाचे लोक होते त्यांचा विश्वास कशा प्रकारचा होता. We see here Isaac, Jacob, Joseph. अब्राहम, इसाक, याकोब, योसेफ यांच्या विश्वासासंबंधी देखील पुढे आम्ही वाचतो. We see here Moses, Joshua. आणि मोशे आणि यहोशवा यांचाही विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे. We see here David, Gideon. आणि दावीद आणि गिदोन
यांच्या विश्वासाबद्दलही आम्ही वाचतो. We see here even Samson. आणि शमशोनाचा देखील विश्वास या ठिकाणी सांगितलेला आहे. You must be wondering why this man is mentioned here in the hall of, chapter of faith. या विश्वासवीरांच्या यादीमध्ये शमशोनाचं नाव कसं काय आलं असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल. That man had the expensive haircut from a woman called Delilah. आणि दलीला नावाच्या स्त्रीनं कसं त्याचे केस कापले याची आपल्याला माहिती आहे. He sinned against God, and he is mentioned here in the book of chapter of faith. आणि विश्वासाच्या यादीमध्ये देवाच्या योजनेनंच शमशोनाचं नाव देखील सामील करण्यात आलेलं आहे. Yes, he failed God. Yes, he sinned against God. जरी शमशोनानं देवाची आज्ञा मोडली, देवाच्या आज्ञेविरुद्ध पाप केलं, तरी देखील देवानं या विश्वासवीरांच्या यादीमध्ये शमशोनाचा समावेश केलेला आम्हाला दिसतो. But he cried out to God and he said, "Give me strength one more time, Lord." आणि मग ज्या वेळेला शमशोनाला आंधळं करण्यात आलं आणि त्याची थट्टा मस्करी करण्यासाठी त्याला मोठ्या एका हॉलमध्ये बांधण्यात आलं, त्यावेळेला त्यानं देवाची प्रार्थना केली. तो म्हणाला, देवा, मी आता मरायला तयार आहे, पण मरण्यापूर्वी माझी एकच विनंती आहे, एकदाच मला सामर्थ्य दे या बलिष्ठांचा सूड घेण्यासाठी. And God gave him another chance. आणि देवानं त्याला दुसऱ्यांदा संधी दिली. God is a God of another chance. आणि देव हा दुसऱ्यांदा संधी देणारा देव आहे. Another thing we learn, God see the bigger picture, the whole life, not just things here and there. आणि दुसरी गोष्ट यातून आम्हाला समजते की देव आमच्या जीवनातील एखादा दुसरी जी गोष्ट आहे त्याकडे फारसं लक्ष देत नाही. आमचं संपूर्ण जीवन देव पाहतो आणि त्यानुसार तो कार्य करतो. We might fall, we might sin against God, but the most important thing is we come back to God. आणि कधी कधी आम्ही पाप करू शकतो, कधी कधी आम्ही देवाची आज्ञा मोडू शकतो, देवाच्या विरुद्ध वागू शकतो, पण आम्ही पश्चाताप करून देवाकडे आलं पाहिजे आणि देवाची क्षमा मागितली पाहिजे आणि देवावरचा विश्वास कधी आम्ही ढळू देता कामा नये. That there is a God who loves us. कारण देव आमचा असा देव आहे जो नेहमी आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. He said, "I have loved you with an everlasting love." आणि देव म्हणतो, सार्वकालिक प्रीतीने मी तुमच्यावर प्रीती करतो. So here is the faith chapter 11. आणि इब्रिकराचा 11वा अध्याय हा विश्वासाचा अध्याय म्हणून प्रसिद्ध आहे. Let's go to little bit back and we read Hebrew chapter 10 verse number 38. आणि जरा पाठीमागे जाऊन इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 38वं वचन आपण वाचूया. The Bible says, "Now the just shall live by faith, and if anyone draws back, my soul has no pleasure in him." आणि त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. So just shall live by faith, righteous shall live by faith. नीतिमान विश्वासानं जीवन जगेल. Then we have the faith chapter. नंतर 11वा अध्याय हा विश्वासाचा अध्याय म्हणून आम्ही पाहतो. Then we go to chapter 12. आणि मग पुढे 12व्या अध्यायाकडे आम्ही वळतो. It starts with, "Therefore, we also, since we are surrounded by so great a cloud of witnesses, let us lay aside every weight and sin which so easily ensnares us, and let us run with endurance
the race that is set before us. आणि 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. So here we see a cloud of witnesses. या ठिकाणी आम्ही साक्षीरूपी मेघ किंवा ढग पाहतो. So where do we find clouds of witnesses? आणि कुठं आम्हाला साक्षीरूपी ढग आढळतात? That clouds of witnesses we find in chapter 11. आणि 11वा अध्याय जो विश्वासाच्या वीरांचा आहे, त्या ठिकाणी ह्या ढगांचा उल्लेख आहे. साक्षीचे जे ढग आहेत त्या 11व्या अध्यायामध्ये आम्हाला आढळतात. These witnesses are mentioned by name: Abel, Enoch, Noah, Jacob, Joseph. आणि मग अब्राहम, इसाक, याकोब, योसेफ, नोहा, अब्राहम, दावीद अशा सर्व जे वीर आहेत ते त्यांची प्रत्येकाची जी साक्ष आहे ती एका ढगाप्रमाणे आहे. आणि म्हणून या सर्व साक्षीरूपी ढगांनी आम्ही वेढलेले आहोत असं 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. We go to verse number 2. दुसऱ्या वचनामध्ये, looking unto Jesus, the author and the finisher of our faith. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. Now we find that Jesus is the author and the finisher of our faith. आणि आम्ही या ठिकाणी वाचतो की प्रभू येशू हा आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि विश्वास पूर्ण करणारा असा आहे. That's why we must keep looking at Jesus. म्हणून आम्ही नेहमी प्रभू येशूकडे पाहत राहिलं पाहिजे. You see the beauty of God's word, how it starts and how it continues. It's such a wonderful order. आणि पहा देवाच्या वचनातलं सौंदर्य आणि अद्भुतता कशी आहे. त्याची सुरुवात कशी झाली 10व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायामधून 12व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे ते जोडलेलं आहे हे आम्ही पाहतो. As I always say, the word of God is written in such an orderly fashion, orderly manner, and we must teach and preach in such a beautiful order. आणि मी नेहमी सांगत असतो की देवाचं वचन हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं योग्यरीत्या मांडण्यात आलेलं आहे आणि आम्ही ते तसंच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं संदेश त्यामधून तयार केले पाहिजेत, लोकांना दिले पाहिजेत. Why? का? Because God is a God of order. कारण देव हा व्यवस्थेचा किंवा शिस्तीचा देव आहे. When we have a passage, we must read it and outline a passage. आता संदेश तयार करताना तो कसा करायचा हे आपण पाहूया. एखाद्या पवित्र शास्त्रातील परिच्छेदावर आम्हाला संदेश तयार करायचा असेल तर तो शास्त्रातील परिच्छेद आम्ही पूर्णपणे काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि त्या परिच्छेदामधील महत्त्वाच्या गोष्टींची रूपरेषा आम्ही तयार केली पाहिजे. And when we make an outline, we find what is the main point. आणि मग अशा प्रकारे रूपरेषा तयार केल्यानंतर आम्हाला त्यामधील मुख्य मुद्दे कोणते आहेत हे लक्षात येईल. Why this main point, main truth is so important? आणि हे महत्त्वाचे मुद्दे का महत्त्वाचे आहेत? How can I apply in my life? आणि मग आमच्या जीवनामध्ये आम्ही ते कशा प्रकारे त्यांचं लागूकरण करू शकतो?
what this truth, what this main point is telling about Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगताना महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? So we take a passage and we make an outline. आणि आम्ही एक पवित्र शास्त्रातला शास्त्रभाग घेतो आणि त्यातील महत्वाच्या मुद्द्यांची यादी तयार करतो, म्हणजे आम्ही रूपरेषा तयार करतो. Now we are going to do some practice. आता आपण काही सराव करणार आहोत. Open with me Ephesians chapter 5 and verse number 18 इफिसकारास to पत्र याचा 5वा अध्याय, इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. 18 to 21 we are going to read. इफिस 5, 18 ते 21 ही वचनं आपण पाहणार आहोत. Dear brother Dongre is going to read. Whole passage or one by one? You can read the whole passage. Yeah. इफिस 5, 18 ते 21 वचनं आपण वाचूया. द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करीत, जो ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. So let's make an outline. आता या शास्त्र भागाचे आपण रूपरेषा तयार करूया. What is the first point you see there? या ठिकाणी पहिला मुद्दा महत्वाचा कोणता तुम्हाला दिसून येतो? Okay. Now I put that on gallery, so we okay. Now tell me point number 1 in this passage you see. आता या शास्त्र भागामधील पहिला मुद्दा सांगा, तुम्हाला कोणता आढळतो? विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे, बोला. पहिला मुद्दा कोणता 18व्या वचनामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे? बोला. Okay, let me help you. आम्ही तुम्हाला मदत करतो थोडीशी. Speaking to one another in psalm and hymn and spiritual song, singing and making melody in your heart to the Lord. So it speak about praise and worship. Point number 1. Which was that is? Verse number 19. 19व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. Now you tell me another one. आता पुढचा मुद्दा तुम्ही सांगायचा आहे. 20व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? बोला ब्रदर. Hello.
पुढचा महत्वाचा मुद्दा सांगा. 20व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? उपकार स्थितीचं सांगितलेलं आहे. सर्व गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि देवपित्याच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देवपित्याची उपकार स्तुती करत राहा असं सांगितलेलं आहे. अंतःकरणाने व खऱ्यापणाने अंतःकरणापासून देवाची स्तुती आराधना करण्यासाठी हे सांगतो. So we have to thank God for everything in our life in Christ Jesus. Amen. So point number 2, giving thanks always. आणि दुसरा मुद्दा काय आहे की आम्ही नेहमी देवाला धन्यवाद दिले पाहिजेत, देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. What is the other point we find here? पुढचा मुद्दा काय आहे 21व्या वचनामध्ये? सिस्टर सांगा. प्रभू येशू ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन राहा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही प्रत्येक आपल्या जीवनाच्या भागामध्ये भय धरून आम्ही एकमेकाशी वर्तणूक केली पाहिजे, एकमेकाशी संबंध जोडले पाहिजे आणि त्यामध्ये गौरव झाला पाहिजे. So we have to fear God, honor God and be submissive to one another in Christ. Very good. We must submit to one another. Okay, so we got 3 points here. या ठिकाणी 3 मुद्दे महत्त्वाचे आम्हाला मिळाले. Submitting. आणि पहिला मुद्दा आहे की we have to praise and worship God. पहिला देवाची आपण आराधना केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आम्ही पाहिला की देवाला धन्यवाद दिले पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आम्ही एकमेकांच्या अधीन असलं पाहिजे. Okay, so what is the main focus here? आणि यामधील केंद्र तुम्हाला कोणतं आढळतं? आता 3 गोष्टी आम्ही पाहिला, त्याचं केंद्र कशामध्ये आहे? त्यामधले मुख्य मुद्दा कुठला तुम्हाला वाटतो 3 मुद्द्यापैकी? तिथं आराधना आहे, धन्यवाद आहे आणि अधीन होणं आहे. या 3 मधला मुख्य मुद्दा तुम्हाला कुठला वाटतो? सेंटर, केंद्रबिंदू कुठला वाटतो? आराधना आहे, धन्यवाद आहे आणि अधीन. बोला. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वदा धन्यवाद देणे, आराधना करणे. नाही, मग 2 सांगितले तुम्ही तिन्हीपैकी. केंद्रबिंदू एक कुठला असेल? 3 मुद्दे आहेत, आराधना आहे, धन्यवाद आणि अधीन. मग धन्यवाद. सर्व गोष्टीमध्ये धन्यवाद. थँक यू. आणि इन एव्हरीथिंग वी मस्ट थँक गॉड. सो thanking God always is the center, and thanking God with worship and thanking God and be submissive to one another. Okay. Anyone else has different अजून कोणाला opinion? दुसरं मत आहे? दुसरा मुद्दा महत्वाचा वाटतो? ब्रदरने सांगितलं की धन्यवाद त्यांना महत्वाचे वाटतात. अजून कोणाला वेगळं मत आहे का? बोला. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असणे. That's important. Brother said submit one another is important, and while submitting one another we can thank God and we can praise and worship. Excellent. But what is the main focus here? आणि यामध्ये केंद्रबिंदू कोणता आहे, कशावर जोर देण्यात आलेला आहे या शास्त्र भागामध्ये? आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी. To be filled with the Holy Spirit. Wow, amazing. Spirit filled life. Spirit filled life. आणि त्याने आधीच संदर्भ घेऊन म्हटलेला आहे की आत्म्याने भरलेले जीवन कशा प्रकारचे असले पाहिजे. मग हे 3 मुद्दे आम्ही त्याला जोडायचे आहेत. आत्म्याने भरलेले जीवन आराधनेचं असलं पाहिजे,
आत्म्याने भरलेले जीवन धन्यवादाचं असलं पाहिजे आणि आत्म्याने भरलेले जीवन एकमेकांच्या अधीन असलं पाहिजे. आमेन. So the spirit-filled life is a life of praise and worship, या is the life of giving thanks in everything, and Yeah. it's submitting to one another. मग आत्म्याने भरलेले जीवन स्तुती आराधना धन्यवाद आणि एकमेकांच्या अधीन होणं या तिन्ही गोष्टी त्यामध्ये येतात. All right. So we found the main focus, and then we got the main points. आणि या ठिकाणी आम्ही शास्त्र भागाचा केंद्रबिंदू पाहिला आणि महत्वाचे 3 मुद्दे तेही पाहिले. Now here I want to share my screen with you. आणि तुम्हाला आता मी काही गोष्टी दाखवतो या ठिकाणी. So we take a passage. आता ज्या शास्त्र भागावर संदेश तुम्हाला तयार करायचा आहे तो शास्त्र भाग तुम्ही निवडायचा आहे. Then we write the main points. आणि तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. To explain the main points, we have the sub-points. आणि महत्वाचे मुद्दे मांडताना एका मुद्द्याचे काही उपमुद्दे असतील ते देखील तुम्हाला मांडता येतील. एका मुद्द्यामध्ये काही उपमुद्दे आहेत ते देखील तुम्हाला सांगावे लागतील. And then of course we add illustration, testimony. आणि पुढं काही गोष्टी आम्हाला स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. काही साक्षी असल्या तर त्या साक्षीबद्दल सांगावं लागेल. Then we add Bible verses. आणि काही संदर्भ शास्त्राची वचनं इतर ठिकाणी आहेत ती देखील आम्हाला शोधावी लागतील. And then we write the title or the theme of our teaching. आणि आता महत्वाचे मुद्दे शोधल्यानंतर उपमुद्दे शोधल्यानंतर त्या शास्त्र भागातला केंद्रबिंदू फोकस कुठं आहे तो शोधल्यानंतर मग या संदेशाचा जो मथळा आहे किंवा हेडिंग आहे टायटल ते आम्हाला लक्षात येईल की हे कशाबद्दल आहे. या संदेशाचा मथळा किंवा हेडिंग टायटल काय आहे. So for example, here we find the title or the theme Spirit-filled life. आणि मगाशी इफिस 5 मध्ये आम्ही ज्या गोष्टी वाचल्या त्याचा आता मथळा काय होईल की पवित्र आत्म्याने भरलेले जीवन असा संदेशाचा मथळा किंवा संदेशाचा टायटल आम्हाला देता येईल, हेडिंग देता येईल. And the text of course will be Ephesians 5:18 to 21. आणि शास्त्र भाग कुठला इफिस 5:18 ते 21. Okay. या Then we have main points. आणि मग आमच्याकडे त्या शास्त्र भागातील महत्वाचे मुद्दे आहेत. Then we write introduction. आणि मग आम्ही प्रस्तावना लिहायची आहे. And then we have conclusion. आणि नंतर लागू करण्यानंतर आम्हाला अनुमान काढायचा आहे त्यातून. And then after conclusion we have application. आणि अनुमान काढल्यानंतर आम्हाला लागूकरण करायचं आहे त्या शास्त्र भागाच्या जीवनाशी. And I will explain these things more next week. आणि पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी अधिक विस्तारानं त्याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. So I'm going to ask you to find a passage. आणि विद्यार्थ्यांसाठी आता गृहपाठ आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा परिच्छेद शास्त्रामधून निवडायचा आहे. And then you write the main points. महत्वाचे मुद्दे तुम्हाला शोधून काढायचे आहेत. And then you write the title. नंतर त्या शास्त्र भागाचा संदेशाचा मथळा टायटल तुम्हाला लिहायचा आहे. And then you will give us and we will check. आणि ते तुम्ही द्या आणि आम्ही ते तपासून पाहणार आहोत. And I would like if for 10 minutes everyone could give us the teaching and we will record.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याने 10 मिनिटं अशा प्रकारे संदेश देऊन तो जर रेकॉर्ड केला तर ते आम्हाला आवडेल. प्रत्येक विद्यार्थ्याने शास्त्र भागाचा 10 मिनिटाचा संदेश अशा प्रकारे स्वतः रेकॉर्ड करायचा आहे आणि तो द्यायचा आहे. And if you don't like that we put your teaching on the YouTube, we are not going to put it. Then we have a separate audio recording. आणि तुम्हाला जर वाटत असेल की YouTubeवर तुमचा संदेश लोकांपुढं मांडला जाऊ नये तर तसं तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही वेगळ्या रीतीनं तो ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवू. Lovely. So you will find a passage, write the main points and the title. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय आहे, तुम्हाला आवडता असलेला शास्त्र भाग निवडा, त्याचे मुख्य मुद्दे शोधा आणि त्याचा मथळा शोधा आणि उपमुद्दे शोधा आणि अनुमान त्यातलं करा, त्याचं लागूकरण करा आणि अशा प्रकारे एक 10 मिनिटाचा चांगला प्रभावी संदेश तयार करा, तो रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. Beautiful. Are you happy? Excited? आणि तुम्हाला आज आनंद वाटतो का? कशा प्रकारे संदेश करणार तुम्ही आणि लोकांपुढे मांडणार आहेत? I'm very excited. Yes, I'm very excited to hear your teaching. आणि तुमचे संदेश ऐकण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत, आतुर आहोत. Beautiful. So God bless you. आणि या ठिकाणी आजचा शास्त्र भाग आम्ही थांबवतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत परमेश्वर तुमची काळजी घेऊ, तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचं संरक्षण करो. बाय बाय, सी यू, गुड नाईट. I already got that from that. Yes, we are happy, we are excited. That's wonderful. तुम्ही आनंदित आहात, आम्हाला आनंद आहे. Great. Thank you. God Thank bless you. you. God bless. We are going to log out and then we are going to log हा in. वर्ग थांबवतो आहे कारण पुढचा वर्ग आता आम्ही सुरू करणार आहोत थोड्याच वेळात. Beautiful. Bye for now. God bless. Bye bye. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Thank you and God bless you.